आजचा दिस मावळला, आता समधीकडं अंधार होणार, रात होणार, समदे झोपणार आणि मग मी खंडोबासनी भेटाई जाणार. केव्हा आता रात झाली आहे बघा. आता काय बी झालं तरी मी तुम्हासनी भेटाय येणार आहे. आज तुम्ही मला भेटणार आहे सा. कधी एकदा तुम्हासनी डोळं भरून बघते, असं झालं आहे बघा मला. मला स्वतःला देखील विश्वास बसत नाहीये की मी अशी सहज जिंकेन. परंतु मला खात्रीच होती, बघा तुम्हीच जिंकाल. देवा, आता सूर्यास्त झाला आहे. मला असं वाटतं की खेळ पुढे नेण्याआधी आपण दिवे लावायला सांगूया. हो, मी देखील आता हेच सांगणार होतो. चालेल. देवा, देवा, मला असं वाटतं की हीच वेळ आहे हे दान वापरायची. प्रधानजी, मला एक क्षण वाटले की तुम्ही मला दान द्यायला विसरलात तर नाही ना? नाही देवा, मी केवळ योग्य वेळेची वाट पाहत होतो. देवा, दिवे लागण झाली देवा. म्हाळसा, आता आपण पुन्हा खेळ खेळायला हरकत नाही.
म्हाळसा, मी जिंकलो. पण हे कसं शक्य आहे? हा खेळ मी जिंकत होते. म्हाळसा, लतिका, जरा पाणी आणतेस? म्हाळसा, खरं तर तू सुरेख खेळ खेळत होतीस, पण जिंकलो मात्र मीच. ये. बंधू, मला तुम्ही फासे देऊ शकता? होय देवी, का नाही? हरकत नाही. हा डाव तर तुम्ही जिंकला, पण पुढच्या वेळेस मात्र मीच जिंकणार. देवा, आता आपण निश्चिंतपणे बाणाईला भेटायला जाऊ शकता. होय प्रधानजी. मी तुला भेटायला येतो आहे बानू. खंडोबा देवाचं हे बानू, नाही आज काय झालंय म्हणायचं? म्हणजे म्हणजे आज काय झालंय का? नाही कर अगं नाही ग, असंच विचारलं. रोज रोज अशी गाणी गुणगुणती असते ते वय ते असत असंच. मग चालायचं हा? मला वाटलं काय हं? हे बानू, यायला काय झालं तुला? हं? चोरी पकडल्या घरचा झाला बघ तुझा. हा जा रे बा, तुझं आपलं काहीतरी चल. म्हणजे
अगं ही म्हणजे काय झालं? भानू अगं बोल की. अगं काय नाही ग, मी जरा विचार करत होते. तो कसला? अगं आज पण रातच्याला आजा हातात झोपणार अंगणात. पण आजा जर हातात झोपला तर तू कसं जाणार ग? म्हणजे पर एक हाय बघ, आज काय बी झालं ना तरी मी जाणार. तुला सांगते, आज रातच्याला बाज झोपला की मी जाते बघ. प्रधानजी, प्रधानजी, हे काय? प्रधानजी, प्रधानजी, आजकाल तुम्ही काय करणार आहात ते ओळखणं अशक्य झालंय. देवा, तुम्ही शिकारीला जाणार नाही आहात हे केवळ तुम्हाला आणि मलाच ठाऊक आहे. इतर सगळ्यांना असंच वाटतंय की तुम्ही खरंच शिकारीला जाता आहात. तुम्ही जर का असेच गेलात तर तुम्ही शिकारीला जाता आहात हे कुणाला खरंच वाटणार नाही. संशय येऊ शकतो. म्हणून तुम्ही शिकारीला जाता आहात असा भास निर्माण करूया. पण प्रधानजी, बांधूला भेटायला जाताना ही शस्त्र बरोबर घेऊन जाऊ? देवा, हळू बोला. देवा, तुम्ही खरंच सांब सदाशिव आहात, भोळे आहात. म्हाळसा देवींना जरासाही संशय आला तरी काही खरं नाही. बरं, आणि म्हणून तुम्ही ही शस्त्र घेऊन आला तिथे? होय देवा. देवा, कृपया तुम्ही काळजी घ्या. हे वाटतं तेवढं सोपं नाही. म्हाळसा देवींचं सगळीकडे बारीक लक्ष असतं. होय प्रधानजी. बरं देवा, येतो मी. तुमची ही भेट उत्तम पार पडू दे हीच सदिच्छा. येतो.
म्हाळसा, गतजन्मात तू जयाद्रीला दिलेले वचन आणि मी तुला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी मी जातो आहे. हे विधिलिखित आहे. नियतीच्या आलेखात आपणच मिळून हे भविष्य लिहून ठेवले होते. मला जायला हवं. म्हाळसा, मी तुझाच होतो, तुझाच आहे, तुझाच राहीन. पण ह्या शिवलीलेत हे अपरिहार्य आहे. शिकारीला जाणं आवश्यक आहे का? सारी पाठात पण मी जिंकलाय. सारीपाटाचा खेळ मी इतक्या गंभीरतेने घेतला नाही. तो खेळ आहे. काही क्षण मन रमलं झालं. त्या खेळातल्या जिंकण्याला आणि हरण्याला एवढं काय महत्व द्यायचं? म्हाळसा, तू बोलतेस ते अगदी योग्य आहे. पण मला मात्र जावंच लागेल. तुम्ही शिकारीला असे चालले आहात की तो प्राणी शिकार करून घेण्यासाठी वाट पाहतो आहे. तो वाट पाहतोय की नाही हे माहित नाही, पण शिकार मात्र होणार. शिकार करताना त्या प्राण्याला खूप त्रास होणार नाही असे पहा. म्हाळसा, शिकारीचा तो नियमच आहे. तू काळजी करू नकोस. जातो मी. परत कधी येणार? सांगता येणार नाही, पण सूर्योदयापूर्वी मात्र निश्चित. जाऊ.